जेव्हा घरात एखादी भाजी नसते ना, तेव्हाच मुलांना काहीतरी खाण्याची इच्छा असते. आज तसंच काही घडलं. मुलांना व्हेजिटेबल पुलाव खायचा होता. आता स्वामीला तर हे काही कळत नाही, पण आरोहीला सगळंच कळतं. म्हणून तिला ज्या भाज्या आवडतात, त्याच्यातल्या बऱ्याच भाज्या नव्हत्या, पण जेवढं होतं तेवढं मी तिला छानपैकी असा व्हेजिटेबल पुलाव करून दिला. दोघांनी पण आवडीने खाल्ला. ज्याच्यात काही मिरची मसाले नव्हते, अगदी साधीसुधी होती, पण टेस्टी होती. तर मी सुद्धा ते खाल्लं. दुपारचं जेवण झाल्यावर संध्याकाळी मैत्रीण आली होती घरी आणि आमच्याकडे कोणी पाहुणे आले की आमचा स्वामी इतका लाजतो की विचारायलाच नको. नंतर चहा-पाणी केला आणि आम्ही निघालो गावात जाण्यासाठी. आमच्या घरात दिवसाला 4 वेळा भांडण होता आणि भांडणाचं कारण स्वामी असतो. त्यालाच तिला मारायचं असतं. त्याचं म्हणणं असतं, मीच तुला मारणार आणि मीच तुझं नाव घेणार, तुम्हाला काहीच करायचं नाही. असो, तुम्हाला माहिती आहे का, अक्कलकोटवरनं परत एक पार्सल आलं आणि जे लिखित नामस्मरणाची पुस्तक आहेत ते मी मागवले होते 4-5 जवळच्या लोकांना देण्यासाठी. तर ते आले. तर माझ्याकडनं ती एक सेवा होती, ज्या काही लोकांना लागत होतं त्यांना देऊ म्हटलं. आणि नंतर इथे ना मुलांना नागलीचे जे पोंगे आहे, आमच्याकडे याला पोंगे म्हणतात, ते तळून दिले. मुलांना पण आवडतात. आणि बाहेर जाण्यासाठी किंवा बाहेर जाण्याच्या आधी तुम्हाला घरातलं प्रिपरेशन करावंच लागतं. म्हणून आज कांद्याची पात करायचं ठरवलं. सोमवार होता. म्हटलं घराजवळ असणाऱ्या सर्व कामेश्वर महादेव मंदिरात गेलो. जल अर्पण केलं, आरती केली 7 वाजता आणि नंतर आम्ही गावात गेलो. आरती करत असताना स्वामी पण मध्ये-मध्ये येत होता. गावात जायचं कारण असं की थोडीशी अगरबत्ती संपली होती, किराणा वगैरे संपला होता. आता अगरबत्तीचे एवढे प्रकार आहे ना, कुठलं घ्यावं कळत नाही. पण मला जी आवडते, जी कल्याणी जीवन अगरबत्ती, नक्की ट्राय करा, खूप छान आहे. त्याच्यानंतर समोर प्रमोशन व्हिडिओ सेंटरमध्ये गेलो, मस्तपैकी ज्यूस पिला आणि पाणीपुरी खाल्ली. नंतर घरी आली, कांद्याची पात बनवली. लाल मिरचीची कांद्याची पात कधी केली का? नसेल केली ना, नक्की करून बघा, खूप सुंदर लागते. कांद्याची पात होईपर्यंत मुलांनी आंबा कापला. दॅट्स इट फॉर टुडे. या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.